नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात चारुता सागर यांच्या नागिण या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात चारुता सागर लिखित निवाडा. सुभाना खाली मान घालून दुचीत बसला होता. साऱ्या मुलखात धावणारा बापही बसली भुई उचलत नव्हती. जीवाला काही सुचत नव्हतं. कालपासनं तोंडात घोट घेतला नाही का अन्नाचा घास चावला नाही. आत पालात बाया बसली होती. थानचं पोर मांडीव घेऊन पाजत होती. पोर थानाला नुसत्या दुधाच्या ओल्याव्यानं चिटत होतं. सारखं चिटून चिटून बोंड चुणचुणत होती. पोर भुकेनं रडलं की तिने चोळीवर सारून थान त्याच्या तोंडाला लावावं आणि स्वतः गप. जो घोर नवऱ्याला तोच हिला. दारातला नंदी तस्सा उभार रवंथ करायला त्याच्या पोटात गवताची काडी नाही. पोट हातब भकाळी, पण त्याच्याकडे लक्ष नाही. जीवाला लागलेला एकच घोर. पोरानं बट्टा लावला. एक म्हणता 10 बायका आणून दिल्या असत्या, एका परीस एक उजव्या. पर नशीब नको का धड. कुणाच्या घ्यायच्या. गेला तो गेला. आमची मान खाली घालून गेला. जातीतनं उठवून गेला. 100-125 माणूस बोला बसायचं राहू दे, सरळ नजरेनं कोणी बघा ना. घटकाभर मला विस्मत नव्हतं. कुत्र्याची जात इमानी, जवळ बसू नये. त्याला मालकाचा कुठं वास येत नाही. नाहीतर ह्या वेळेला बसाय कुठला. केकताडीच्या बिळात घोरपडीचा माग धावून बीळ धरून वास उंगत राहिला असता, आप्पांना बीळ उकरत गेला असता. घोरपडीनं दिलेली झुकांडी झुकून दिली नसती, तिच्या कमरेचा लचकात वाढला असता. तिला व्हलगडली असती, उलती पालती केली असती, आप्पांना पुढं टाकली असती आणि मग शेपटी हलवत मागं पुढं झाला असता. पण आप्पांना कुठं आहे. त्या मुक्या जित्राबाला पडलेला गोर. शिवऱ्या व धाकट्या सुभानाची दुसरी लहान पोरं झाडाच्या सावलीला टेकलीत. नंदीला चारा आणायची खोळ रिकामीच आहे. जवळ खुरप. दुपारपर्यंत ही खोळ भरायची, नंदी पुढं वाचायची. तेवढ्यावर नंदी टुम्म जोगवायचा. पर नंदीचं भान कुणाला आहे. सगळ्या गणागोताचा बहिष्कार. कोणी बोलायचं नाही, पालात जायचं नाही, नवं पालाकडं तोंड शुद्धी करायचं नाही. रात्री सगळी झोपल्यावर सिनाव्यातल्या पोरानं चोरून बातमी दिली. ती धाकट्याला भयंकर वाटली आणि रात्रीचं स्वप्न. सारं नंदीवाले जमून आलेत. पोरं ठोरं आपल्या गष्टीतली सुद्धा. हातात निकाठ्या, डोळं वाटारलेलं, दात ओठ खात रानबॉक्याला गराडा घालावा तसा गराडा आपल्या पालाला घातलाय. पालाचा विध्वंस केलाय. आईच्या भिक्षेची टोपली तुकडे तुकडे करून टाकल्या. ढोलग लाथेनं उडवल्या. सुया बिब बिरकटून दिले. बाप खाली मान घालून उभा. त्याच्या आसऱ्याला आई. तिला लागून बेधरलेली पोरं. कुणी कुत्र्यालाच दगड मारला. कुत्रं जोरात विवळलं. तो दचकून उठला, तसा ओरडला, आय ग का र, का उसनलास. मध्यान टळलेली तरी तिला झोप लागली नव्हती. अंधारात डोळं उघडून होती. या कुशीवरनं त्या कुशीवर होत होती. तिची हालचाल झाली का सुभाना म्हणायचा, झोपले नाही का अजून. त्याच्या बोलाला ती उत्तर देत नसे. थोडं थांबून तोच म्हणे, झोप आता, थोडा तरी डोळा लागू दे. आणि स्वतः आपण मात्र उठून बसे. तंबाखू चोळून चिलिंबरी. अंधारात चकमक चकचक करी. धुंदी पेड घेई. चिलमी ठेवून झुरका मारी. धुराचा दर्प तिच्या नाकात शिरे. आई तू हायस नव. हाय की रे धाकट्या. पाल पाल बी हाय. पण तिच्या बोलण्यानं त्याची खात्री झाली नाही. तो उठून बसला. पापण्यात आणून बुब्बुळं मोठी केली.
बाहेर गेला. कुठं कोण नव्हतं. सारी पालं थंडगार झोपली होती. तो आला, अंथरुणावर अंग टाकलं. पालातला अंधार काळा काळा होत गेला. चिलीम झाडून झाल्यावर शोभानाला गप बसवाना. ज्याचं जिभेवर नाव येऊ नये वाटलं तेच बायकोला विचारलं, कुठं ग गेलं असेल पोरग? कोण्या मुलखात असन? येईन का माघारी? कुठला येतोय? आजचा 3रा दिवस. 3रा? तिने दिवसाचा काल मोजला. त्याची लांबी अनंत युगाची भरली. पोरानं केलं ते बरोबर केलं नाही. कधी जमातीत घडलं नाही ते करून गेला. कुणाला काय म्हणायचं? आपलं नशीब वाईट. घडूनही ते घडलं. मुलूक भरकिनव्या गेली. वांगाळ झालं. त्याला तर काय म्हणायचं? त्याचं लगीन गुदस्ता केलं असतं, गळ्यात लोडणं अडकावला असता, कशाला असली बुध झाली असती मग? अवधीव टाकलं. म्हणलं दारातलं पहिलं लगीन करावं जोमात, सोडावी सगळ्यांच्या हातावर पाणी. पण पुढलं असं होणार होतं. काय सुचू दिलं नाही, कळू दिलं नाही. रोजच्यासारखा नंदीला चारा टाकला, जेवला, बसला. उद्या मोकाशाच्या शिवारात जातो म्हणून बोलला, सगळ्यांबरोबर झोपला. आणि आमच्या झोपा लागल्या. त्या रात्री आप्पांनानं पापणी अशी लावली नाही. लागूनही ती डोळा लागला तर किती घोटाळा होईल. आजवर मनात जपलेलं व्यर्थ होईल. सोन्याची सकाळ मावळून जाईल. आजची रात्र गेली की सगळं गेलं. उद्या सकाळला तर ती जायची. दीर आलाय न्यायला. एकदा गेली का गेली. मग आपले जीवनात काय? पंख उपटून टाकलेल्या लहाव्या पक्षागत भारभूत जीवन. अनेक विचारांची चित्र डोळ्यात ठेवून तो जागा राहिला. सगळ्याच्या झोपा लागू दिल्या. मग हळू श्वास धरून उठला. पालाच्या मागच्या फटीतनं सापागत अंग करून बाहेर पडला. रात्रीचा गडद अंधार. त्यात पालं धुसर दिसत होती. झोपेचा पहिला वखत. वारासुद्धा शांत होता. धडधडतं काळीज घेऊन तो चोर पावलानं पुढं झाला. 2 कासऱ्यांवर तिचं पाल. पालावरल्या कुत्र्यालाही वाज लागू दिला नाही. लहाव्याची शिकार करताना त्यांनी हे कसब कामावलं होतं. हळूच पालावर बोटाची टकटक केली आणि भिजल्या काळजानं राहिला उभा. डोळे झाकल्यावर जसं मनाला दिसतं तसं तिला पालातल्या अंधारात दिसत होतं. 4 दिवसापूर्वी त्याने सांगितलेला बेत, त्यास मानेनं स्वतःहून दिलेला हुंकार, त्याची आजीजी रोमांचित करणारा स्पर्श, आवाजातला कापरेपणा. दुरुपा, कुणी माझ्या पुढे हिऱ्या मानकाची रास वतली ना तरी मी तुला पसंत करल. जगातल्या साऱ्या वस्तू नंदी पुढनं काढून टाकलेल्या चागळासारख्या आहेत. डोंगरा एवढी छाती करून लपेटून घेतलं. रात्री झोपू नको, मी येतो जे. रात्री जेवली तर नाही. उद्या जायची. घरात पाहुणा आलेला म्हणून बाब्यानं 4 कुत्री संघ घेऊन आंब्याच्या खोडातलं मंजाट मारून आणलेलं. पण भूक नाही म्हणून थाळा तसाच माघारी सारला आणि गाठका मोजत राहिली. सगळ्यांच्या झोपा लागल्या. बापाचं घोरणं ऐकायला यायला लागलं. फक्त होती धीराची वळवळ. तोही झोपला. मगा केवढा गालका आणि आता अगदी स्तब्ध, गाढळलेल्यासारखं. नंदी, घंट्या, कुत्र्याचं बुकणं, कशाचा आवाज नाही. काळीच धगधगते. कान त्याच्या आवाजाकडे आहेत. टकटक झालं का बाहेर पाडायचं. जितकं सवगड तितकं अवघड. पळताना कुत्री बुकायला लागली आणि आपण पकडलो गेलो तर अख्ख्या जन्माची फटफजिती. इशारा कानावर आला. काळजाची दडदडच वाढली. हळूच हातरुणातनं अंग बाजूला केलं. मागच्या सांदडीतनं बाहेर आली. तो जवळ घेत कानात कुजबुजला. झालं नवं तुझं. तिने मान हलवली.
मग चल बिगी माळ वालांडायला हवा. मखमलीवरनं चालावं तशी ती दोघं एकमेकांना धरून चालली. न बोलता न सवरता पावलं टाकू लागली. थोडी हालचाल झाली का कुत्री भुकायला लागतील, सगळी खडबडून जागी होतील, कुत्र्याच्या मागं मागं धावू लागतील आणि मग दोघांचा मुडदा पाडतील. काळा कुट्ट अंधार. काल आमुषा झालेली. तो पुढं ते मागं अंधार रेषा तुडवत चालली. तिला बोलायचं होतं, त्याला बोलायचं होतं, बोलणं गळ्यापर्यंत भरलं होतं. जीभ उचलत नव्हती, पाय मात्र उचलत होते. लवकर माळाचा आडोसा घ्यायला हवा. एवढी गावची शीव पार केली का निर्धास्त झालं. तो 2 हाकांवर गेला नाही तवर कुत्र्याने भुकायला सुरुवात केली. त्याच्या पोटातच धस्स झालं. वासाव ती आपल्या रोखानं पळत सुटली तर दुर्पा पाय उचल दुर्पा. काय आपली चाहूल लागली का काय? तसंच दिसतंय खरं. मग काय करूया आता? काय नाही, असं दंडोबाच्या घळीला आडरस्त्यानं पुढवायचं. या डोंगर घळीनं कोणाला दिवसा जायचं होत नाही, ते आपण रात्रीचं चाललोय. तू निस्तं मागं ये. वाट सोडून ती दोघं आडरानात आली. भरारा पाय उचलायला लागली. दगडं काटं दऱ्या कशाची तामा नाही, फक्त एवढा डोंगर पार करायचा. बराच वेळ चालून झाल्यावर तो म्हणला, धुरपा दमली अशीन, वाढूळ चालतीयास. त्याने तिला जवळ घेतली, पाठीवरनं हात फिरवला. पाठ तापली होती, चोळी घामानं भिजली होती. त्याला अधिक पालव फुटला. एक आगळीचं दया आली. सगळं टाकून एका वस्त्रानिशी पाला बाहेर पडली, फक्त माझ्यासाठी. स्त्रीची जात कधी कशाचा त्याग करल सांगता येत नाही. धुरपा टेक थोडं काटाळले असेल. कुठं आलो आहे आपण? त्यानं डोळं फोडून पाहिलं पण कशाचा कुठं माग लागत नव्हता. असू दे कुठंतरी कलंडूया इथं थोडं. कोणी यायचं नाही नवं? छा, असल्या डोंगरात दिवसा खापलून टाकला तर कळायचं नाही तिथं माध्यानीचं कोणी येतंय. एका दरीच्या उतारीला तो कालांडला. आपल्या हाताची उशी करून तिचं डोकं घेतलं. धोत्राच्या पादरानं अंग झाकलं, हात अंगावर टाकला आणि म्हणला, आता बघ माझ्या मनाजोगं झालं. घटका चैन पडत नव्हतं तुझ्याशिवाय. पण कुठंतरी नेऊन सोडायचं नाहीस नवं? छा, सोडायचं कुठलं? छातीच्या पिंजऱ्यात कोंडायचंय. पाहिला का पिंजरा किती दणकट आहे. ती थोडी लाजली आणि त्याच्या उर्रीबी लागली. एकमेकांच्या उबदार स्पर्शात कुणाला कधी झोप लागली कळालं नाही. एका संग एक सारी कुत्री भुकायला लागली. त्यांच्या आवाजानं एक एक नंदीवाला उठला, पाला बाहेर आला. चोरा चिलटाचं भ्यान आहे. एखादा लांडगा यायचा, शेळी कोकरू हुसकायचा, मंज्याट यायचं, कोंबडी पाळवायचं. हेच रानटी जनावराचं. लहानच्या पालात घ्यावं म्हणलं तर घ्यायचं काय? माणसांचा च्यांगारा, त्यात उशा पायथ्याला सामान. चुलीची दगडं रात्री बाहेर फेकावी लागतात, मग शेळ्या कोंबड्या ठेवायच्या कुठं? काय र जित्रब का? एकाचा दुसऱ्याला प्रश्न. अरे कुठलं काय? भोगतेत ना जाग्यावर बसून. काय असतं तर त्याच्या पाठीमागं लागली नसती वय. अच्छा, असं कधी व्हायचं नाही. काहीतरी लांब का होईना असलं पाहिजे. सगळ्यांनी इकडं तिकडं पाहिलं, मग कुठं काय नाही समजून आपल्या आपल्या पालात झोपाय गेली. रात थोडी ढळलेली होती. वारा किंचित सुटला होता. रोजच्याप्रमाणे तांबडं फुटायच्या आत पालं जागी झाली. आपल्या नादाला लागली. धुरपाच्या बानं झाड धोत्राची खोळ घेतली, खुरपं घेतलं, चारा आणायला शिवारात शिरला. त्याच्या मागून तिची आई उठली. नंदीची झाटलोट केली. भिक्षेची टोपली झुंजऱ्या प्रकाशात चाचपली. सुया दोरं बिबं पिशव्यातनं हात घालून पाहिलं. भिक्षेसाठी 5 मैलावरच्या गावाला जायचं होतं. आज लवकर यायला हवं. धुरपाला पाठवायची. लगीन झाल्यावर ही पहिल्यांदाच जाती. धुरपा उठली का? उठ बाया उठ, मी लगे जाऊन येते, तू घरातला आटप. तुझा दीर उठला का मग त्याला चहा करून दे.
अगं थोरपा काय म्हणते मी. पण एक नाही, दोन नाही, अशी उठायची नाही. आज जायचं आहे ना म्हणून रसवा. ती आत आली. धुरपा म्हणत पांघरून ओढलं, पण धुरपाची जागा रिकामी. नुसती दोन पोरं. त्यांनी अंगाचा मोटका केला. घाबऱ्या घाबऱ्या त्यांना हलवत म्हणली, अरे धुरपा र, ए पोरानो, अरे धुरपा कुठे आहे धुरपा ए. वळवळ डोळं झाकून ती म्हणली, होती की हितच, राती झोपली होती हितच. तिचं काळीच थोडंच राखलं. इतक्या यारवाळी पोरगी जावी कुठं. बाहेर गेली असेल म्हणून वाट पाहिली. शेजारच्या 5-6 पालात पाहिलं. पोरांना बघायला लावून दिलं, पण मग तिचं काळीज हल्लं. तिला दम निघाना. घरचा बाप आहे तर दुपारी येणार. पोरांना म्हणली, बसा तुम्ही, आता येते. बाप याच्या मागाव माळ्यात सुटली. 3-4 शिवारं पालथी घातली. बळी पाटलाच्या माळ्यात तिचा दीर भेटला. पाटलाचं बोलणं थांबून तो म्हणला, काय गा अक्कू, सडीच कुठं सुटली आहेस. धुरपाच कुठं नाही का. काय बोलती तू. राती होती नव, मी चांगला विचारलं ना का वागं जाती आहेस, तर मला म्हणली मागून आणलेलं तुकडं बी घालायला लई जड जातं काय तुम्हाला. मी म्हणलं तसं नाही ग, आपली जिकडची बाला तिकडं बरी. आता एवढं बोलणं माझ्या संग झालं आणि पोरगी नाही म्हणती. चल चल चल, त्या पुढल्या माळ्यात त्यो आहे बघ, चिपड गोळा करतोय, मी आलोच, चल तू. एकाएकी बायको बघून त्यो घाबरला. काय झालं त्याला त्याचा तर्कच विचारता येईना. जेव्हा तिच्या तोंडची हकीकत ऐकली, गडी गप झाला. नवं त्याची कंबरच गेली. जे ऐकायची सवय नाही ते ऐकल्यावर असं होतंच की. ती दोघं धावत पालाकडं आली. पोरं पालात बसूनच होती. पाहुणा दारात. धुरपा आत दिसत नसूनही तिने विचारलं, आली का. पोरांनी मानेनं उत्तर दिलं, नाही. दिवसभराचा वर आला होता, चांगला 2 कासरं. ही गोष्ट फुटायला फारसा वेळ नाही लागला. पालात कुचकुच सुरू झाली. सुभानाच्या पोरानं धुरपेला पळवून नेली. कधी न घडलेली गोष्ट घडली. धर्मानं वागणारी जात. कधी कोणाची चोरी नाही, लांडी लाबाडी नाही, छळ नाही, कपट नाही. धर्मानं मिळेल ते खायचं, आहे त्यात समाधान मानायचं, पण इमान ढाळायचं नाही. जातीचा रिवाज मोडायचा नाही. तरण्या बांडपोरी एकट्या दुकट्या दिवसभर गाव शिवारात भटकतीन, भिक्षा मागतीन, पण संध्याकाळी धड कासोट्यानं पालाला येतील. जमातीतल्या जमातीत एखादी बाई घसरणार नाही. नवरा नको असला तर सोडून देईल आणि चक्क दुसरं लगीन करील, पण ज्याच्या नावानं कुंकू लिहिल त्याच्या पालात राहील. जितका सोपा तितका अवघड रिवाज. आणि आप्पांना न केलं ते रिवाज मोडून केलं, धर्म सोडून केलं. असलं कधी घडलं नाही. ज्याच्या त्याच्या तोंडी हीच चर्चा. असं झालं तर उद्या कोणाच्या बायका कुणी वडून देईन. बायका आपण होऊन खात्यापित्याच्या घरात राहतीन. नंदीवाल्याजवळ असं आहेच काय का त्यांच्याजवळ त्यांच्या बायकांनी राहावं. 12 घरचं मागून आणलेलं शिळं तुकडं, इटकी आमटी, अंगाव चिंदेची लक्तर. अरे धरम आहे तवर बायका आहे त्या, धरम बुडाला तर जात बुडाली. नंदी गेला, वेंकोबाचा फरारा गेला, मग उरलं काय. जनावरासारखी निस्ती शरीर, हाडामासाचं सांगाड. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा गेला. कुठं मागमूस नाही का गंध वार्ता बी नाही. आता का ती परतणार होती. पण हे जे घडलं त्याचा निवाडा झाला पाहिजे. सारी जमात बोलवली पाहिजे. सगळ्या नंदीवाल्यांचा हाच विचार. कुशाबा त्या जमातीचा मोरक्या, त्यो सांगन ते खरं. आजवर त्याचा शब्द पाळत आले. मग त्यांना पटो अगर न पटो, त्यांनी तो मानला पाहिजे. त्यांनी आपला कामधंदा सोडून कुशाबाभोवती भेंडोळं केलं, पण घडलेली गोष्ट त्याच्याही पलीकडं होती. गुन्हा बारीक सारीक नव्हता. हे कामही त्याच्या कक्षेतलं नव्हतं.
त्यानं जमातीच्या धर्मगुरूला सांगावा धाडला, आसपासच्या नंदीवाल्यांनाही सांगावा धाडला. साऱ्या मुलकावरच्या नंदीवाल्यात ही बोलवा पसरली. एक एक नंदीवाला निवाड्याला यायला लागला. धर्माविरोध हे घडलं कसं हेच ज्याचा त्याला कोड. एक अंगद पिढ्यानपिढ्या घडलं नाही, ते घडलं कसं, झालं कसं. 15 दिवसात चांगलं 50 भर नंदीवालं जमलं. धर्मगुरू महानंदीव बसून दाखल झालं. त्यांचा परिवार 10-12 माणसांचा. सगळ्यांची सोय करता करता सुभानाची त्र्यादा उडाली. त्याला खर्चासाठी नंदी 2 वासरं विकायला लागली. सकाळी उठल्यावर 10च्या सुमाराला कुळस्वामी व्यंकोबाच्या निशाणाजवळ जमात जमली. सगळ्यांनी धर्मगुरूच्या पायावर मस्तक ठेवलं आणि त्याची वाणी ऐकायला आदरानं बसलं. कुशाबानं आपली कैफियत सादर केली. नंदीवाले सरकारी कोर्ट कचेरीत कधी जात नाहीत. जमातीच्या प्रमुखाकडनं आपला न्यायनिवाडा करून घेतात. माणूस न्यायासाठी न्याय मंदिरात येतो, त्याला न्याय मिळाला पाहिजे. पाण्याचं पाणी, दुधाचं दूध ही धर्मगुरूची ठेवण, त्यामुळं न्याय मिळत आला. धर्मगुरू समस्त मंडळींना उद्देशून म्हणाले, आम्ही ज्याचा न्यायनिवाडा करणार आहो तो नको का प्रत्यक्षात हजर? जावा, पहिल्यांदा त्याला आणून हजर करा. धर्मगुरूचं फरमान. मेळ करून 25 भर तरणगडी चारी दिशांना पांगलं आणि आप्पांनाचा शोध घेत घेत पुढं निघालं. एक एक गाव, त्या गावचा बाजार, नंदीवालांच्या पालात तालाच घेत त्यांनी धर्मगुरूचं फरमान बाजारातनं साऱ्या मुलखातल्या नंदीवाल्यांच्या कानी पोचिवलं. फरमानाची अंमलबजावणी त्यांचा धर्म. प्रत्येकजण डोळ्यात तेल घालून त्यांचा शोध घ्यायला लागला. त्यांना कळतंय असा दोघांचा एकमेकावर बसलेला जीव, दोघांनी घेतलेल्या आणाभाका, लहानपणचं मुक्त फिरणं, तारुण्यात एकमेकांना टाळण्याचा प्रयत्न पण चोरून बघायचा मोह, मागणी घालण्याचं थोरल्या माणसाजवळ बोलायचं कसं म्हणून पडलेलं कोड. पण एक दिवस आप्पांनानं तिराईतामार्फत बापाच्या कानावर घातलेली गोष्ट, ती ऐकून खवळलेला बाप. धोरपाच्या बापाची कोळी त्याच्यापेक्षा हलकी. खोताची जमातीची बैठकीची सोय करायची आणि ह्याचं कुळ थोरलं. त्यानं लावलं धोडकावून. ही गोष्ट धोरपाच्या बापाच्या कानावर गेली आणि पट्टदिशी धोरपाचं लगीनच आटपलं त्याने. दोघांच्या हृदयाची कालवा फार तीव्रतेनं झाली. लहानपणापासून ठरवलं काय यानं झालं काय? पुढचं जगणं एकमेकांना वाचून अशक्य. आता तर लग्न झालं. आप्पांनाची तगमग वाढलेली. माशापासून पाणी हिरावून घेतल्यासारखं झालं. परत पाणी जवळ येता फडफड पाण्याची कड गाठली. सकाळी त्यांना लवकर जाग नाही आली. उन्हाची किरणं तापायला लागली. दरीतल्या पक्ष्यांचा कोलाहल वाढला. पहिल्यांदा ती जागी झाली. त्याला उठवलं. कुठं जायचं ठरवलं नव्हतं. नेहमीचं परिचित रान पुढं होतं. वर आभाळ होतं. ती तुडवत चाललेली होती. भूक लागली, 4 घास मागायची. सांज झाली, कुठंतरी आडूसा करायचा. उजाडलं का चालू लागायचं. लांब लांब जायचं हा मनाचा इरादा. एका दुपारचं ऊन पडलेलं. दोघं झाडाखाली बसली होती. बराच शीण आला होता. ऊन खाली झाल्या उठायचा इरादा. धुरपानं अंग टाकलं होतं. तो उश्याला बसून होता. शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्यानं विचारलं, कोण लोक गा तुम्ही? आम्ही नंदीवालं दादा. आप्पांना दीनतेनं म्हणाला. मग इकडं कुठं निघालायसा? मुलखाव दादा जागाया. आणि सामान सुमंद्र? आमची माणसं आहे ती येते ती मागणं. दिसतोय तसा हाय नंदीवाला, म्हणून त्यानं जास्त पंचायत नाही केली. पुन्हा आपल्या कामाला लागला. पण तिथं पलीकडं खारुट्या मारणाऱ्या नंदीवाल्याच्या कानावर ही गोष्ट त्यांनी घातली.
तो 4 दिवसापूर्वी बोलला होता का दादा आमच्यात लोकांनी आता नीती सोडली, नीती काय राहिलीच नाही. त्यापुढं त्यांनी सांगितलेली गोष्ट. त्या नंदीवाल्यानं दुरून बघितलं आणि फासात तिथं टाकून धावला. सावलीला गाड गाड झोपलेली दोरपा, उगा डोळं झाकून पडलेला आप्पांना. काहीतरी आवाज येतोय म्हणून डोळा उघडतोय तर 15-20 नंदीवाल्याने भवतीनं फासा टाकलाय. जाळीत झोपलेल्या वाघाव टाकल्यावाने. खुद त्यालाही याची कल्पना नाही. सगळ्यांच्या कानावर जाण्यापूर्वी हा मुलूक पार करायचा म्हणून तो सारखा चालत राहिला. एक लवण वालांडल्यावर दुसरं वालांडायचं, अशी कितीतरी लवणं त्यांनी वालांडली, माळ तोडवले आणि उन्हाचं टेकावं म्हणून तो टेकला होता. त्याच्या काय ध्यानी म्हणे इथं कुठंतरी नंदीवाले असतील आणि आपली आई पुढं आपली बातमी येऊन पोचली असन. त्यो आवाक झाला. त्याने तिला उठवली आणि तिच्यासह उभा राहिला. परत दरबार भरला, धर्मगुरू आले, सगळी पंचायत उठून उभी राहिली. साऱ्यांनी लवून नमस्कार केला. धुरपान आप्पांना खाली मान घालून उभी होती. धर्मगुरूंनी हात वर करता पुन्हा माना लावल्या. सगळी खाली बसली. आप्पांना न पाहिलं एवढा समुदाय कधी जमला नव्हता. सगळ्यांच्या नजरा एकदा धर्मगुरूवर एकदा आप्पांनावर. कुशाबा उठला. त्याने आरोप सांगितला. इतर गावच्या जमात प्रमुखांनी आपापली मतं मांडली, पण सूर्य एक असं कधी घडलं नाही आणि परत कधी घडू नये म्हणून दोघांना कडकात कडक शासन व्हावं. सगळ्यांची मतं ऐकून घेतल्यावर धर्मगुरूंनी आप्पांनाला विचारलं, आप्पांना तुला काय सांगायचं आहे का? आप्पांनानं धुरपाकडं बघितलं आणि काय नाही या अर्थी मान हलवली. धुरपा तुला ती काहीच बोलली नाही. धर्मगुरू उठून उभे राहिले आणि म्हणाले, आप्पांनानं जी गोष्ट केली ती जाती रूढीला सोडून केली, पण सर्वस्वी दोष त्याचा आहे म्हणता येणार नाही. त्याचं धुरपाव प्रेम होतं हे जाणून घेऊन त्याचं धुरपाशी लग्न लावणं योग्य होतं. मग आजची घटना घडली नसती आणि जाती रूढीला धुडकावून आप्पांनानं जे केलं त्यो गुन्हा मोठा गंभीर आहे. मात्र नंदीवाले जमातीच्या इतिहासात पहिल्यांदाच हे विसरता येत नाही. म्हणून मी त्यास 500 रुपये दंडाची शिक्षा देतो आणि त्या दोघांना जमातीतून बहिष्कृत करतो. दंडातून तिच्या नवऱ्याच्या लग्नाचा खर्च द्यायचा आहे. उरलेली रक्कम आप्पांनाला धरून आणलेल्या माणसांना बक्षीस द्यायची. सर्वांना नमस्कार करून धर्मगुरू निघून गेले. सगळ्यांनी मोठ्या आदराने नमस्कार केला. दिवस कल्ला होता. महानंदीवर बसून धर्मगुरू दक्षिणेला वळले. एकूण एक समुदाय त्यांच्या निरोपाला लोटला आणि उत्तरेला त्याच क्षणी आप्पांना धुरपा वळली. त्यांचं जग आता या जमातीत नव्हतं. जगाच्या दुसऱ्या कोणत्याही जमातीत नव्हतं. या उघड्या जगात ती दोघंच होती. खाली मान घालून एक एक पाऊल उचलत होती. थोडं दूर गेल्यावर त्यांनी मागं वळून बघितलं. त्यांच्याकडं ओढ घेणाऱ्या कुत्र्याला बापानं दाबून धरलं होतं. आई आणि त्याची लहान भावंड त्याच्याकडं बघत उभी होती. श्रोते हो, ही होती चारुता सागर यांची कथा निवाडा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा तुमच्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.